माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यासोबतच शैक्षणिक आणि क्रीडा उपक्रम देखील राबवण्यात येत आहेत। कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मानकोली परिसरात माजी केंद्रीय मंत्री चषक आयोजित करण्यात आला आहे। वनमंत्री गणेश नाईक, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दशकाचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडला। मागील 20 वर्षांपासून कपिल पाटील यांच्या माध्यमातून या चषकाचे आयोजन करण्यात येतं। यंदा आयोजित केलेल्या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातूनच नाही तर राज्यभरातून संघ सहभागी झाले आहेत। भारतीय जनता पार्टी, कपिल पाटील फाउंडेशन, जॉयकुमार युवा प्रतिष्ठान, एकवीरा स्पोर्ट्स आणि गुरुदत्त चौथा हिरवा मानकोली यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। या स्पर्धेमुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल आणि ते उच्चस्तरीय खेळी करतील अशी माहिती कपिल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली। बघा, कपिल पाटीलला माजी केंद्रीय राज्यमंत्री वगैरे चषक भरवण्याची गरज नाही। कपिल पाटील चषक जरी नामनिर्देशन केलं त्याचं म्हणजे टॅगलाईन तरी कपिल पाटलाला ओळखणारा नुसतं काय म्हणजे ठाणे जिल्ह्यात तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कपिल पाटलाला ओळखणारे राजकारणातले समाजकारणातले लोक आहेत। ही स्पर्धा 2005 पासून सुरू झाली, 20 वर्ष सुमारे, आणि कणाकणानं ही जी काय इव्हेंट आहे हा कानाकोपऱ्यामध्ये पोचलेला आहे। समाजाचं एकूणच बळकटीकरण व्हावं, नुसते शरीराने तर मनाने सुद्धा तरुण वर्ग मजबूत व्हावा या उद्दिष्टानं कपिल पाटलांनी या स्पर्धा आयोजित करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलं। आमच्या सगळ्यांचे आधारस्तंभ राज्याचे वनमंत्री पालघरचे पालकमंत्री श्री गणेश नाईक साहेब यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे। यापूर्वी ते अनेकदा या स्पर्धांसाठी आलेले आहेत। राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्रीही देवेंद्रजी फडणवीस साहेब हे या स्पर्धेसाठी नेहमीच हजेरी लावतात, यावर्षीही लावणार आहेत। खऱ्या अर्थाने 2002 साली सुरू झालेली ही स्पर्धा म्हणजे जशी जशी राजकारणात माझी प्रगती होत गेली तशी तशी या स्पर्धेची प्रगती होत गेली आणि जिल्हा परिषद सदस्यापासून सुरू झालेली ही स्पर्धा आज माननीय केंद्रीय राज्यमंत्री या पदापर्यंत ही स्पर्धा पोचलेली आहे। खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन करण्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी अशी आहे की ग्रामीण भागातल्या आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देणं आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त टेनिसच्या बॉलवर न खेळता आपल्या मुलांनाही ह्या माध्यमातून प्रोत्साहन दिल्यानंतर IPL, कसोटी, वनडे अशा क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळावी, याच्यासाठी त्यांच्यामध्ये जे गुण आहेत त्या गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन खऱ्या अर्थाने केलं जाते।